गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. कार्तिकी एकादशी झाली. त्यावेळी कार्तिकीच्या वारीला खूप लोक जातात. आम्हाला पण जायचं होतं. आज ध्यानात त्या मुलींची गोष्ट ऐकूया, मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा, हाताची ध्यान मुद्रा करा, हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटा, मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. हो, या तुम्ही नक्की. मला निरोप मिळालाय जोशी काकूंकडून. वारीला जाणाऱ्या 4 बायकांची सोय करायची आहे असं म्हणाल्या. तुमच्या ओळखीचं इथे कोणी नाही म्हणून अजिबात संकोच करू नका. या, घर आपलंच आहे. 2 तासाचा तर प्रश्न आहे. मी एकटीच राहते, पण तुम्ही पत्ता पाठवलाय तुम्हाला व्हॉट्सअपवर. एवढं बोलत आजींनी फोन ठेवला. आजीच असाव्यात असं मनात वाटलं, पण अजूनही हॉस्पिटलमध्ये काम करतात, म्हणजे असतील मावशी किंवा काकूच्या वयाच्या, असंही त्यावेळी डोक्यात आलं. आवाज जरा थकलेला होता, पण आता फोनवरूनच नको ठरवायला, आजी का मावशी ते, असा मनात विचार करत आम्ही तयारीला लागलो. नेहमी प्रवासाला भरतो तशी बॅग भरायची नाही, असं आजीनी सांगून झालंच होतं. अगं, वारी करायला पसारे घेऊन जायचं नाही. वारी त्या विठ्ठलाच्या नामाचा पसारा मनात भरायला शिकवते. वारी सगळं सुख म्हणजे त्याचं नाम मुखात घेऊन चालायला शिकवते. वारी माणसाला माणूस ओळखायला शिकवते. आपलं भौतिक विश्व नाही भरायचं गाठोड्यात. लागतात म्हणून आपली 2 वस्त्र बरोबर घ्यायची, बाकी सगळे तुमचे चोचले तिथे नको. असं गेल्या 25 वर्ष वारी करणाऱ्या आपल्या सखू आजीने मला ठणकावून सांगितलं. ते सगळं आठवून कमीत कमी सामान घेतलं. आता फोन केलेल्या बाईकडे उद्या 1 दिवस उतरून फ्रेश होऊन पुढे वारीत मिसळून जायचं होतं. फक्त हा 1 दिवस कोणी ओळखीचा आहे का पाहावं. म्हटलं तर आपली आत्या त्या मैत्रिणीचे नातेवाईक नाहीच म्हणले, पण शाळेतल्या जोशींनी ह्या बाईंचा नंबर दिला तेव्हा सखू आजींचं वाक्य आठवलं. वारी म्हणजे माणसा माणसातून भेटणारा विठ्ठलच ग. तशातच ह्या बाई असाव्यात. हे सगळं मनात सुरू असताना तिला वाटलं, आपण त्यांच्याकडे जाणार म्हणजे आपली ओळख पाळख नसताना जाणार, तर काहीतरी त्यांच्याकडे न्यायला हवं. त्यांना आपण काय न्यावं हा विचार करतच ती देवाजवळ दिवा लावण्यासाठी वाकली. तिला एकदम सुचलं की त्यांना दिवाच द्यावा. दिवाच नेऊया का त्यांच्याकडे. तिने पटकन मागच्या वर्षी वास्तुशांतीला आलेल्या गिफ्टचं पोतं उघडलं. नवऱ्यानी सगळी गिफ्ट बांधून ठेवली होती. आहे तो पसारा पुरे असं म्हणत. मग असं कोणाला तरी काहीतरी द्यायचं असलं की ते पोतं उघडलं जायचं. आताही पोत्यात तिला लाईटचा दिवा मिळाला, सुंदर नक्षीकाम केलेला, जुन्या पितळी दिव्यासारखा. पण एक गोष्ट नवी होती, त्यात वात दिसत होती, पण ती न लावता बटनानी पेटत होती. त्याची बारीक लाईट सिस्टीम खूप छान होती. त्या दिव्याला मस्त जाड साखळी होती, कारण तो जुन्या घडणीचा आधुनिक लांबण दिवा होता. देवघरात लावला तर बरोबर मूर्तीच्या चेहऱ्यावर उजेड पडायचा. आपल्या माहेरी होता असा दिवा. मला तो खूप आवडायचा, म्हणूनच आत्यानी हा मुद्दाम गिफ्ट दिला होता. थोडा मॉडर्न आहे ग बाई, लाईटच्या वातीचा. तुमच्या बंगल्याला शोभेल असा, तेलवातीची काही गडबड नाही, असं म्हणून त्यांनी तो दिवा दिला होता. एक क्षण वाटलं हा नको द्यायला, बाकीचं काहीतरी गिफ्ट देऊ, पण ते काय सेट, डायनिंग कव्हर, फ्लॉवर पॉट, नाईट लॅम्प हे नेऊन काय करायचं, म्हणून मी परत तो लॅम्प घेतला. आमची सगळी तयारी झाली. 4 मैत्रिणी आल्या. निघालो. सगळ्या कुजबुजत होत्या. आपण अनोळखी घरी जातोय, कसं जायचं. पण गाव जवळ आलं तसं त्या बाईचा फोनवरून फोन येऊ लागला. त्या म्हणल्या, चुकू नका, रिक्षात बसलात की मला बोलायला द्या, मी रिक्षावाल्याला स्वतः सांगते. रिक्षानी त्यांच्या दाराशी बरोबर नेऊन सोडलं. तसं दरवाजातून अगदी हसरा चेहरा असलेल्या बाई म्हणाल्या, या, मी तुमची वाटच बघत होते. आले वारकरी दारी, होई दिवाळी साजरी.
सगळ्या जणी उतरून आत आल्या. मावशींनी पाणी आणलं आणि त्या तिथेच बसल्या. हो, मावशीच्या वयाच्याच होत्या त्या. काही गप्पा झाल्या आणि मावशी उठल्या. तेवढ्यात निशाची बॅग त्यांच्या पायाला लागून जरा धडपडल्या. चटकन म्हणाल्या, माफ करा हं, चहा करायला उठले. पण रोजच्या दिवसात या बॅगांची सवय नाही ना, त्यामुळे जरा पलीकडे ठेवता का तुमच्या बॅगा? आणि त्या वाकून बॅग चाचपडू लागल्या. सगळ्यांना एकदम धक्काच बसला. त्या मावशी अंध होत्या. त्यांना दिसत नव्हतं. तरी पण ती छोटी खोली अगदी टापटीप ठेवलेली होती. त्या अजूनही हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. आपल्यासारखी 4 अनोळखी माणसं त्या प्रेमाने बोलवत होत्या. निशाला आश्चर्य वाटलं. ती पटकन म्हणाली, माफ करा हा, आम्हाला माहित नव्हतं तुम्हाला दिसत नाही. आमच्यामुळे उगीच तुम्हाला त्रास झाला. अगं त्रास कसला? गेली कित्येक वर्ष मी एकटी राहते. या डॉक्टरने विठ्ठल बनून मला आश्रय दिला. मी आणि नवरा वारी चुकवत नव्हतो. एका वारीत अपघात झाला. ते गेले आणि माझी मात्र दृष्टी गेली. तिथल्या कॅम्पमध्ये हा डॉक्टर सेवा द्यायला आला होता. मला मूलबाळ नाही म्हटल्यावर मला त्याने आश्रय दिला. सगळा दवाखाना मी सांभाळते. म्हणजे माझा विठोबा बघतो इथे राहून. डॉक्टर इथून 10 मिनिटाच्या अंतरावर राहतात. गेटवर एक वॉचमन आहे आणि इथे माझा हा पाठीराखा. असं म्हणत त्यांनी कोनाड्याकडे हात केला. कोनाड्यात काळाभोर दगडातील सुंदर विठ्ठल उभा होता, मंद हास्य करीत. तिला तुळशीची माळ घातलेली होती. सगळ्या जणी त्या मूर्तीकडे पाहून खुश झाल्या. मावशी म्हणाल्या, तुम्ही आवरा तुमचं, मी चहा करते. असं म्हणत कपाटाच्या मागे त्या गेल्या. निशाने आत डोकावलं तर टेबलावर गॅस होता. चहाची सगळी तयारी होती. मावशी एकदम म्हणाल्या, निशा, तेवढा गॅस पेटवून दे. आज माझी फरशीवाली मुलगी आली नाही. ती रोज असली की गॅस जवळची कामं मी त्यावेळेत आटपून घेते. डॉक्टरांनी तसं तिला सांगूनच ठेवलंय. ती आली नाही की मी मग डबा मागून जेवते. पण ती नसली की एक मोठं काम अडून जातं माझं. माझ्या विठ्ठलाला अंधारात बसावं लागतं ग. त्याच्या या वाक्यावर निशा एकदम विठूकडे बघितलं. तिला विठू मगाचपेक्षा आणखीनच वेगळा आणि हसरा दिसला. तेवढ्यात एक मैत्रीण मावशीला धरून बसवत म्हणाली, आज तुम्ही आराम करा बरं. आम्ही लेकींनी तुमच्याकडे हक्काने आलो की नाही. आम्ही उद्या गेलो की परत तुम्ही तुमची कामं करा. मावशी, विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघा, तो कसा हसतोय. मावशीने त्याच्याकडे बघून हात जोडले. बरा भेटलास रे या पोरींमधून तू आज. चहा, आंघोळी, जेवणं आटपोली. त्या छोट्याशा खोलीतल्या कोनाड्यात तो उभा आणि खाली 5 जणी पहुडल्या होत्या. पलंगावर मावशी बसून वारीच्या आठवणी सांगण्यात रमल्या होत्या. निशाला वाटलं, किती अनोळखी आहे ही मावशी आपल्या सगळ्यांशी. पण किती छान आपलेपणाने तिने आपल्याला छोट्या खोलीत मोठं मन करून जागा दिली. खरं तर या चौघींपैकी दोघींच्या ओळखीच्या आम्हीच बाहेरगावी जाणार आहोत असं सांगून त्यांनी हात झटकले. आपल्याही त्या दूरच्या आत्याला आपण विचारलं तर म्हणाली, एकटी असतीस तर जमलं असतं, पण एवढ्या 4 जणींचं नाही बाई जमणार. आमच्याकडे 4च खोल्या आहेत ना. किती वेगवेगळ्या कारणांनी मावशींशी कुठले हे ऋणानुबंध या विचारांनी हिचे डोळे भरून आले. ती उठून मावशींजवळ गेली. त्यांचा हात हाती घेऊन म्हणली, मावशी, तुम्ही एवढं प्रेमाने इतके वर्ष वारी केली, पण विठूने तुम्हाला असं आंधळं केलं. तुमचा जोडीदार हरवला. मग तरी त्याची मूर्ती ठेवून परत सगळं श्रेय त्याला का देताय? मावशी म्हणाल्या, निशा, वारी म्हणजे फक्त चालणं नसतं ग. चालताना माणसाचं माणसाशी वागणं असतं, एकमेकांना धरून पुढे नेणं असतं, एकत्र जाणं असतं. आयुष्यात घटना घडल्या म्हणजे त्याला दोष देऊन त्याच्याशी नातं तोडून नाही टाकायचं. अगं तोच तर माणसातला देव दाखवायला बसलाय. डॉक्टरांनी येऊन क्षणात जगणं माझं सोपं केलं. माझं त्या वारीत नवरा गेला, पण काही संबंध नसताना हा सांभाळणारा लेक डॉक्टरच्या रूपाने मला मिळाला. त्या वारीत मला माझा विठ्ठलच भेटला. मग त्याला कसं विसरू ग. असं म्हणत मावशींनी परत विठ्ठलाकडे हात जोडले. विठ्ठलाकडे पाहून हात जोडून मावशी म्हणाल्या, मला तो दिसत नाही, पण तो काळा की गोरा हे मला माहिती आहे. मला तो डॉक्टर रोज येतो, माझी चौकशी करतो. त्याला मी भेटले नाही, पाहिलंही नाही,
पण त्याच्या रूपाने मला तो जपून आनंदात जगवतो. मला म्हणाला, तुला घरी पण नेऊ शकतो, पण तुझा स्वाभिमान टिकायला हवा. मावशे, त्यांची ही हॉस्पिटलची पंढरी मी सांभाळते. तो माझ्या विठूसारखा कमरेवर हात देऊन नाही, माणसांचे प्रश्न सोडवत जगतो. पण त्याच्या हातात माझ्या विठूची जादू आहे बर का. वारकरी त्याच्याकडे पेशंट म्हणून आले की त्याची वाट पाहत बसतात. त्यांना तो वेदनामुक्त करून दिल्यावर ते पेशंट जे एकमेकात बोलतात ते ऐकून वाटतं खरंच आता आपल्याला वारी होणार नाही, म्हणून या डॉक्टरच्या रूपातच आपल्याला विठू भेटला आणि ही पंढरी त्यांनी आपल्याला दिली. एवढं बोलून मावशींनी डोळे टिपले. सकाळी जाग आल्यावर सगळ्या उठल्या. आज वाटेवर येणाऱ्या माऊलीच्या दिंडीत सगळ्यांना सामील व्हायचं होतं. सगळ्यांनी मावशीला नमस्कार केला. निशानी तो दिवा मावशीच्या हातात दिला. मावशी म्हणाली, तुमच्याकडून काही घ्यावं म्हणून नाही ग मी तुम्हाला ठेवलं. तुम्ही माझ्या लेकीसारख्या, काही देऊ नका. निशा म्हणाली, मावशी, फरशीवाली आली नाही मुलगी की तुमचा विठुराया अंधारात राहतो ना, मग त्या विठूसाठी हे दिलंय असं समजा. मावशी हसून म्हणाली, थट्टा करतेस का? अगं, मला दिवा लावता येत नाही ना. निशानी तोपर्यंत मावशींचं बोट त्या वातीकडे नेलं आणि म्हणाली, ही वात पेटवायला काडी नाही लागत मावशी, ही बटनाने पेटते. आता तुमचा विठू कधीच अंधारात राहणार नाही. त्यांनी असं म्हणत मावशीच्या हातात दिवा दिला, त्याच्यावर हात फिरवला. साखळी हाताला लागताच मावशी म्हणाली, अगं बाई, लामणदिवा आहे का? म्हणजे चेहऱ्यावर उजेड पडेल माझ्या विठूच्या. निशा म्हणाली, हो, अगदी चेहऱ्यावर. तिने कोनाड्यात दिवा लटकवला. विठूच्या देवाच्या चेहऱ्यावर तांबूस पिवळा प्रकाश पसरला. त्या क्षणी चेहऱ्यावरचे भाव बदलले. हे सगळं किती छान घडलं याचं निशाला मनात आश्चर्य वाटलं. हा दिवा किती योग्य स्थानी आला आणि योग्य व्यक्तीसाठी गेला. या मावशींच्या विटीमुळे तर वारीला निघण्याआधीच आपल्याला जणू विठ्ठल भेटला असा मनात भाव घेऊन निशाचे डोळे पाणावले. तिने पटकन मावशींना नमस्कार करून निरोप घेतला. सगळ्या जणी त्या दिंडीत पावली खेळत आनंदाने सामील झाल्या. त्या ठेक्यात सगळं भौतिक सुख हरवलं. उरले होते दोनच शब्द, भेटला माझा विठ्ठल, भेटला मला. वारीचा आनंद घ्या. आता 2 मिनिटं शांत बसा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.